नमस्कार शेतकरी बांधवांनो, साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत। चला पाहूया आजचा हवामान अंदाज। आज महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येणार आहे, तर काही विभागात काही ठिकाणी फक्त मुसळधार पाऊस येऊ शकतो। रत्नागिरी, रायगड आणि कोकणच्या काही भागात आज मोठ्या पावसाचं क्षेत्र निर्माण होऊन पोषक वातावरणात पाऊस येऊ शकतो। तसेच कोल्हापूरच्या काही भागात आज मुसळधार पाऊस येऊ शकतो। तर सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण बनेल, ढगाला पोषक वातावरण निर्माण होईल, त्या ठिकाणी पाऊस आज आपणाला दिसून येईल। या पावसाचं प्रमाण एका गावामध्ये पाऊस आहे तर दुसऱ्या गावामध्ये पाऊस नाही अशा स्वरूपाचं राहील। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अशा स्वरूपाचं वातावरण सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात राहू शकतं। पाऊस पूर्णपणे बंद होणार नाही, अधूनमधून हलक्या सरी या बरसत राहणार आहेत। तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचं वातावरण राहील। ज्या ठिकाणी पाऊस अजून पोहोचलेला नाही, या विभागाला अजून प्रतीक्षाच करावी लागेल। गेल्या काही दिवसा पाठीमागं ज्या विभागामध्ये पाऊस जास्तीत जास्त पडलेला आहे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, पुण्याचा काही भाग, याच ठिकाणी परत एकदा 17 ते 18 जून नंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। आणि 17 तारखेपर्यंत अधूनमधून हलक्या सरी राहतील। पूर्णपणे पाऊस बंद होणार नाही, अधूनमधून हलक्या सरी या विभागामध्ये राहणार आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी आणि पेरणीचं नियोजन करावं। दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। आज सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर, करमाळा, वेळापूर, तसेच सांगोला, कवटेमंकाळ, जत या भागात विरळ स्वरूपात हलक्या सरी येण्याची शक्यता आपणाला दिसून येत आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भारत, जय बळीराजा।